विषयी अत्यंत घाणेरडे उद्गार काढलेले आहेत. म्हणजे विरोध कोणाचा होता तर विरोध भारतीय जनता पक्षाचा होता. पण आता कॅबिनेटने निर्णय घेतला आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो आणि राहुल गांधींचं अभिनंदन करतो. सर हिंदी में जानना चाहेंगे कि जातीय जनगणना करवाने का फैसला जो है कर लिया गया है, उसके ऊपर जो है आरोप प्रत्यारोप शुरू हो गए। देखो देवेंद्र फडणवीस की बात आप भूल जाइए, उनको लेवल की बात समझ में नहीं आती, राष्ट्रीय लेवल की, समझा ना। राहुल गांधी जी लगभग 10 साल से, चाहे पार्लियामेंट हो चाहे और कोई मंच हो, जातीय जनगणना की बात करते आए हैं। जिस जाति का जितना हिस्सा है उनका हक उनको मिलना चाहिए। ये पूरा बहुजन समाज की बात है। देवेंद्र फडणवीस जी को समझ में नहीं आएगी, उनकी विचारधारा अलग है। देवेंद्र फडणवीस की विचारधारा उस जातीय जनगणना में नहीं बैठती। ये बहुजन समाज की बात है, मैं ये बोल रहा हूँ। ये राहुल गांधी का श्रेय है। जरूर कैबिनेट ने निर्णय लिया, लेकिन राहुल गांधी 10 साल से बात कहते आए हैं। तो मैं इतना ही कहूँगा, सरकार मोदी की और सिस्टम राहुल जी की चल रही है और ये चलती रहेगी। आने वाले दिनों में देखो क्या होता है। सरकार को झुकना पड़ा। राहुल जी ने जो बात कही बार बार इस बारे में, वो समाज के, देश के आखिरी तबके तक चली गई। तो बिहार चुनाव सामने है, फिर पश्चिम बंगाल है, फिर और कुछ है, तो सरकार को निर्णय लेना पड़ा। और दूसरी बात, राजनीति उसमें भी है। ये पहलगांव हमले के बाद जिस प्रकार का माहौल पूरे देश में बना है, लोग मोदी जी से सवाल पूछने लगे हैं, तो सवाल के ऊपर का ध्यान हटाने के लिए भी ये निर्णय जल्दबाजी में लिया गया। नहीं तो इतने साल से हम बोल रहे, तब निर्णय नहीं लिया, लेकिन कल ले लिया। युद्ध का माहौल है, लोग सवाल पूछ रहे हैं मोदी जी को और अमित शाह को। हाँ, तो ये भी एक मुद्दा है। सर महाराष्ट्र दिन आहे आज, काय वाटतं गेल्या 2-3 वर्षांमध्ये जे सरकार आहे महाराष्ट्रात प्रगती झाली का? आणि मुख्यमंत्र्यांनी देखील आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील प्रगतीचा पाढा वाचलेला आहे आणि जनतेला शुभेच्छा. प्रगतीचा पाढा वाचणं आणि प्रगती पुस्तकावर शेरा असण्यात फरक आहे. पाढे वाचायला काय झालं त्यांना? कुठे आहे महाराष्ट्र? जो महाराष्ट्राचा एक बाणा होता, कणखर, खणखणीत, हां, बाणेदार, दिल्ली पुढे झुकणारा महाराष्ट्र गेल्या 3 वर्षात निर्माण झाला. हे आता काय होर्डिंग लावतायत की सह्याद्री चाललेला आहे. कोण सह्याद्री? हिमालयाच्या मदतीला, असं कधी होर्डिंग लागले आहेत. हिमालय कोण? हिमालय कोण? हिमालय दिल्लीमध्ये उरलाय का? आणि महाराष्ट्रात सह्याद्री कोण? हे जे सरकार, हे एक मुख्यमंत्री आणि 2 डेप्युटी सीएम जे आहेत, ही महाराष्ट्राला आलेली टेंगुळ आहेत, बरं का? एक टेकाड आहे आणि 2 टेंगुळ आहेत. मुख्यमंत्री टेकाड आहे आणि 2 डेप्युटी सीएम टेंगुळ आहेत. हे सह्याद्रीची उपमा स्वतःशी करतायत, म्हणजे हास्यास्पद आहे. हा यशवंतराव चव्हाणांपासून जे महान लोक होऊन गेले, जे सह्याद्री म्हणून आम्ही त्यांना हिमालयाच्या मदतीला त्यांची तुलना करता तुम्ही. अरे कुठे माननीय बाळासाहेब ठाकरे, कुठे माननीय शरद पवार जे देशाचे रक्षामंत्री होते, कुठे वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, काय लेवल त्यांची बाई. आणि सह्याद्रीच्या, अरे काय तुम्ही कोण? बोल, ते टेंगुळ आहेत, टेंगुळ. हे टेंगुळ आता खाली जातील. राऊतसाहेब, मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर केलेलं आहे. ट्रम्पने पण जाहीर केलं. ज्यात महिला व बाल विकास, तिथे अमेरिकेत ट्रम्पने पण 100 दिवसाचा कार्यक्रम त्याचं जे काय जाहीर केलं आहे, त्यात काय तुम्हाला माहिती आहे, असे जाहीर होतात. महाराष्ट्र किती कमजोर झाला आहे या काळामध्ये, याचा एक तुम्ही श्वेतपत्रिका काढा. आपापसातल्या झगड्यामध्ये, संघर्षामध्ये महाराष्ट्र किती कमजोर झाला आहे. 106 हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहण्याची तुमचा अधिकारच नाही. मी लायकी हा शब्द वापरणार नाही, तुमचा अधिकारच नाही. हा 106 हुतात्म्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र 3 वर्षात खतम करून टाकला यांनी. हा महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणारा आणि व्यापाऱ्यांना विकला गेलेला हा महाराष्ट्र निर्माण केला. चला राऊतसाहेब, पंतप्रधान आज मुंबईत आहेत. पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होते. बघा,
पेहलगावमध्ये 27 लोकांचा मृत्यू झाला, त्यातले 6 लोक महाराष्ट्रातले आहेत. निदान 7 दिवस तरी दुखवटा पाळायला पाहिजे होता ना प्रधानमंत्र्यांनी. महाराष्ट्रामध्ये मनोरंजनाच्या कार्यक्रमाला येत आहेत. हां, 24 तासात बिहारमध्ये प्रचाराला गेले आणि राष्ट्रभक्ती आम्हाला शिकवत आहेत. हे आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवत आहेत हे आश्चर्य आहे. अजून त्यांचा किंकाळ्या ज्या आहेत कुटुंबियांच्या आणि मृतांच्या आमच्या कानामध्ये घुमत आहेत, हृदयामध्ये आमच्या वादळ उठलं आहे. आणि प्रधानमंत्री आज इथे येऊन प्रवचन देणार सांस्कृतिक कार्यक्रमात, राजकीय कार्यक्रमात. ही देशभक्ती यांची आहे. हे पाकिस्तानशी लढणार आहेत. हे ढोंग आहे. राहुल साहेब, तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून एक विषय बोलत होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी